पिछले कुछ दिनों से किसानों के माल की खरीदी को लेकर विधान परिषद में चल रहे सवालों के जवाब अब तक हल नहीं हुए हैं। इसमें अहम सवाल यह है कि बाजार में किसानों की तुअर दाल को कोई खरीद नहीं रहा है और जो व्यापारी खरीदने में दिलचस्पी ले रहे हैं तो बहुत कम दाम में लेना चाहते हैं, जिसकी वजह से किसानों को नुकसान उठाना पड़ रहा है। अजून काटा झाला नाही। मी रोज गाड्याला काल 2 दिवसांनी इथं मुक्कामाला थांबलो तरी दिनांक आता तारीख रजिस्टरवर लिहिलेली ना, त्याच्या नोंद मध्ये लिहिलेली तारीख आहे, त्यांना सगळं रजिस्टरवर नोंद केलेली। आम्हाला दुसऱ्या करायला येत नाही, आरतीवाल्याचे ह्याचे व्यापाऱ्याचे, शेतकऱ्याचा माल तसाच राहिलाय। पैसे गेले तर माफ करायले, शेतकऱ्याचा चालू गाडा बंद करायले ते। ऐसे में विधान परिषद में विपक्षी नेता धनंजय मुंडे ने किसानों को न्याय दिलाने का फैसला किया है। किसानों की तुअर दाल को उचित दाम मिले, इसके लिए विधानसभा में भी आवाज उठाई जा रही है। वहीं दूसरी तरफ किसानों के लिए आंदोलन किए जा रहे हैं। इसी संदर्भ में धनंजय मुंडे ने परली में किसानों से और मार्केट के व्यापारियों से मुलाकात की और उनकी समस्याओं को जानने की कोशिश की। किसानों और व्यापारियों को पेश आ रही दिक्कतों के लिए राज्य सरकार को उन्होंने दोषी ठहराया और इस विषय में राज्य सरकार पर कड़ी नुक्ताचीनी की। विक्रमी तुरीचं उत्पादन शेतकऱ्यांनी घेतलं, त्यामुळं प्रत्येक ठिकाणी तुरीची आवक फार मोठ्या प्रमाणात आहे। आम्ही सुरुवातीलाच राज्य सरकारला सांगितलं होतं की तुरीचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणात यावर्षी झालेलं आहे आणि काही करून तूर खरेदी केंद्र नाफेडच्या मार्फत आपण चालू करावी। उशिरा का होईना पण सरकारला शहाणपण सुचलं आणि उशिरा नाफेडची खरेदी केंद्र त्यांनी प्रत्येक ठिकाणी चालू केले। खरं तर जवळजवळ 11 लाख मेट्रिक टन तुरीचं उत्पादन या ठिकाणी राज्यामध्ये झालं असताना राज्य सरकारने फक्त 31 लाख क्विंटलच आतापर्यंत खरेदी केलेली आहे। म्हणजे एकूण उत्पादनाच्या 1 ते 1.5% फक्त राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने मिळून या राज्यात खरेदी झालेली आहे। 22 तारखेपर्यंत या ठिकाणी नाफेडचे केंद्र चालू राहतील, 22 नंतर तुरीची खरेदी बंद केली जाईल, अशा पद्धतीचा एक निर्णय राज्य आणि केंद्र सरकारने या ठिकाणी घेतला। त्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात हाल या ठिकाणी होत आहेत। आजही शेतकऱ्याची फार मोठ्या प्रमाणात तूर शिल्लक आहे, जी बाजारात आणखीन त्यांनी नाफेडच्या केंद्रावर आणली नाही। अशा शेतकऱ्याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। म्हणून आम्ही राज्य सरकारला विनंती केली, मी आजही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सकाळी बोललो की आपण काही करा, पण तूर खरेदी केंद्राच्या बाबतीत नाफेडने चालू केलेली खरेदी याला आणखीन थोडीशी मुदत द्या, ज्यामुळे सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय मिळू शकतो। या ठिकाणी नाफेडच्या केंद्रावर सुद्धा फार मोठ्या प्रमाणात खरेदी करत असताना दिरंगाई झाली, कारण बऱ्याच प्रमाणामध्ये बारदाना या ठिकाणी शेतकऱ्यांना उपलब्ध राहिला नाही त्या केंद्रावरती, त्याचा परिणामही खरेदीवर झालाय। या गोष्टी लक्षात घेऊन राज्य सरकारने तात्काळ तूर खरेदीच्या बाबतीतला नाफेडचा निर्णय करणं आवश्यक आहे आणि कमीत कमी आणखी 8 ते 15 दिवसाची मुदत तूर खरेदीची शेतकऱ्यांसाठी देणं आवश्यक। सुरुवातीपासून चुकलेलं हे आम्ही स्पष्टपणाने या ठिकाणी सांगितलं होतं। शासनाची चूक विरोधी पक्ष म्हणून आम्ही आणून दिली, पण ती चूक सुद्धा लक्षात आल्यानंतर शासनाने पावलं उचलले नाहीत, हे दुर्दैव आहे। एकंदरीतच शेतकऱ्याच्या शेतीमालाच्या एकूण खरेदीच्या संदर्भात असेल की त्याला भाव मिळण्याच्या संदर्भात असेल, हे सरकारचं दुर्लक्ष होतंय, हे वारंवार या ठिकाणी लक्षात आलं। मग ती कांद्याच्या संदर्भातला विषय असो, सोयाबीन असो, ऊस उत्पादक शेतकरी असो, कापूस उत्पादक शेतकरी असो, की आज या ठिकाणी तूर उत्पादक शेतकरी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात अडचणीत आलाय। याला जबाबदार फक्त सरकार आहे।